सुहास तुकाराम सिद्धगणेश हा 50 वर्षाचा इसम रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतो. 23 वर्षापूर्वी त्याने गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमविवाह केला. तिचे नाव यशोदा. ती सध्या 45 वर्षाची आहे. सोलापूर जिल्ह्यातील हिप्परगा गावात हे कुटुंब राहते. 23 वर्षापूर्वी सुहास आणि यशोदाने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केला होता. सुहास हा यथावकाश मेहनती होता. त्याने रिक्षा चालवून आपला संसार चालवायला सुरुवात केली. या दाम्पत्याला 3 अपत्ये झाली. त्यामध्ये 2 मुले आणि 1 मुलगी आहे. वाढता संसार, वाढता खर्च याला सुहास डगमगला नाही. यशोदानाही त्याला आनंदाने साथ दिली होती. आता हे कुटुंब स्थिर स्थावर झाले होते. मुले मोठे होत होती. सारे काही आलबेल चालू होते. घरात टीव्ही आला होता. मोबाईलही जोडीला असल्याने करमणुकीची साधने घरातच उपलब्ध असल्याने यशोदाचा वेळही छान जात होता. टीव्हीवरच्या झगमगाटी मालिकांची तिला भुरळ पडली होती. मोबाईलमुळे दूरचेही जवळ आले होते. गावात आतापर्यंत कोणी माहीत नसलेला व्यक्तीही आता मोबाईलने जवळ येत होता. एखादी व्यक्ती पहिल्यांदाच भेटली की तिचा मोबाईल नंबर घेऊन तिच्याशी वारंवार संपर्क करणे सोपे झाले होते. पण अशामुळे काही वाईट गोष्टी घडू लागल्या. अनेक वेळा या सततच्या संभाषणामुळे जवळीक वाढू लागते आणि अनैतिक संबंधाची सुरुवात इथूनच होते. अशा गोष्टी सध्या घडू लागल्या आहेत आणि त्यातून खून, मारामाऱ्या वाढू लागल्या आहेत. यालाच कलियुगाची सुरुवात झाली म्हणायची का काय. यशोदाकडेही मोबाईल होता. ती आपला वेळ टीव्ही पाहण्यात आणि मोबाईलवर घालवत असे. तिच्या कानाला वारंवार मोबाईलच असायचा. कुणाशी तरी हसत खेळत बोलत असे. नवऱ्याने हाक मारली तरी तिला कधी कधी ऐकू देखील येत नव्हते. आपल्याच नादात असलेल्या यशोदाला संसाराचे भान राहत नव्हते. ती 45 वर्षाची असली तरी 20शीतले नवतर तरुणीसारखी वागू लागली होती. गेल्या वर्षापासून तिच्यामध्ये झालेला हा बदल सुहासला ठळकपणे दिसू लागला होता. तिच्याविषयी संशय निर्माण होऊ लागल्यानंतर आपण हा संशय घेतो तो खराच आहे का की उगाचच आपल्याला तशी वाटते असा विचार त्याच्या मनात येऊ लागला होता. त्याने खात्री करून घेण्यासाठी तिच्यावर पाळत ठेवली असता त्याची शंका खरी ठरली. ती खरोखरच एका तरुणाच्या नादाला लागली होती. आपल्या बायकोने या वयात आणि मुले मोठी होत असताना असे वागणे योग्य नाही. याचे परिणाम मुलांच्या मनावर होऊ शकतात असे वाटल्याने सुहासने तिला तुझे जे काही चाललंय ते बंद कर असे निमूटपणे सांगितले. पण यशोदा ऐकणाऱ्यातली नव्हती. उलट ती सुहास बरोबर भांडण करू लागली. यशोदाचे सुहासकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. ती आपल्या नव्या प्रेमात रमण झाली होती. सुहासला म्हणावे तसे शरीर सुखही ती देत नव्हती. यातूनच त्याची ही चिडचिड वाढली. त्याला संसाराची काळजी होती. त्याने तिला वटणीवर आणण्यासाठी मारहाणही करायला सुरुवात केली. यशोदाने मात्र त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुहासला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आणि तिला मारहाण करायची नाही अशी समज देण्यात आली. यशोदा मात्र आपल्या मनाप्रमाणे वागतच राहिली. त्यामुळे भांडणे वाढू लागली. आपल्या प्रेमसंबंधात आपला नवरा अडथळा ठरतो हे पाहून यशोदाने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. ते रमाबाई आंबेडकर नगर येथे मुलीला घेऊन राहू लागली. सुहासला हे पटले नाही. तो अजूनही तिला सांगत होता की त्या तरुणाशी संबंध ठेवू नकोस. त्याला आपल्या मुलाबाळांची काळजी होती. त्यापोटीच तो तिला सांगत असे. आपला संसार टिकावा यासाठी यशोदाला त्याने या तरुणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यातून तिच्याशी भांडतही राहिला. पण तिच्याकडून काहीच सकारात्मक घडत नसल्याने त्याचा राग वाढत गेला. मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजीचा दिवस होता. दिवाळी तोंडावर आली होती. 2 मुलांना वाऱ्यावर सोडून यशोदा निघून गेल्याचे घर पण हरवले होते. तिला समजावून सांगावे, तिला घरी आणावे या उद्देशाने सुहास तिच्या घरी गेला. सुहास घरी येतात यशोदाच्या कपाळावर आढ्या चढल्या. तो समजुतीच्या 4 गोष्टी बोलू लागताच ती त्याला उलट उत्तरे देऊन भांडण करू लागली. त्यावेळी ती चाकूने कांदा कापत होती. कांदा कापतच ती सुहास बरोबर भांडत होती. एका क्षणी तिने त्या चाकूने सुहासवर वार केला. त्यात सुहासला जखम झाली. वेदना झाल्याने डोक्यातील तिडीक आणखीनच वाढली आणि त्याने तोच चाकू तिच्या हातातून हिसकावून घेतला आणि तिच्यावर सपासप वार केले. सुरुवात यशोदाने केली होती आणि सुहासने तिचा खून करून भांडण संपवले. एका क्षणी राग डोक्यात गेल्याने सुहासच्या हातून यशोदाचा खून झाला. खरे तर तो तिला समजावण्यासाठी गेला होता पण त्याच्या हातून तिचा खून झाला. सुहास थोडा वेळ हातात डोके धरून तिथेच बसला. आपल्या हातून गुन्हा घडला. आता पुढे आपल्या पोराबाळांचे काय होणार या विचाराने तो आणखीनच अस्वस्थ झाला. एका क्षणी पळून जावे असेही त्याला वाटत होते. पण पोलीस काही आपल्याला सोडणार नाहीत याची खात्री देखील होती. काय होईल ती शिक्षा भोगायची असे त्याने ठरवले आणि तो पोलीस स्टेशनमध्ये रक्ताळलेल्या कपड्याने जाण्यासाठी तेथून बाहेर पडला. मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर 2025 चा दिवस. सकाळचे 10 वाजले होते. सोलापूर शहरातील जोडभावी पोलीस ठाण्यात अंमलदार स्टेशन डायरी पाहत बसले होते. पोलीस ठाण्यात जास्त गर्दी नव्हती. तोच हातात रक्ताळलेला चाकू व अंगावरील रक्ताळलेल्या कपड्यासह एक तरुण ठाणे अंमलदारासमोर येऊन उभा राहिला.
त्याची अवस्था पाहून ठाणे अंमलदारांनी काय झालं असे विचारले असता तो म्हणाला, साहेब, न्यू बुधवारपेठ येथील रमाबाई आंबेडनगर येथे माझी पत्नी यशोदाचा मी खून केला. ठाणे अंमलदाराने पोलीस सहकाऱ्यांना बोलावून घेतले. त्याच्या हातातील चाकू काढून घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक यांनी फोनवरून घटनेची माहिती देण्यात आली. तेही तातडीने पोलीस ठाण्यात आले. त्यांनी त्या तरुणास नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव सुहास तुकाराम सिद्धगणेश, वय 50, राहता हिप्परगा, तालुका सोलापूर असे सांगितले. आपली पत्नी यशोदा हिचा आपण खून केला आहे असेही सांगितले. पोलीस घटनास्थळी माहिती घेतली आणि घटनास्थळी दाखल होऊन पंचनाम्याचे सोपस्कर पार पाडले. दरम्यान तिच्या नातेवाईकांनी यशोदाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचे समजले. पोलिसांनी शासकीय रुग्णालयात जाऊन यशोदाच्या मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह विच्छेदनासाठी डॉक्टरांच्या ताब्यात दिला. यशोदा सुहास सिद्धगणेश, वय 45, हिच्या खून प्रकरणी तिची बहीण अन्नपूर्णा बावशंकर यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी त्याच्याकडे या प्रकरणी चौकशी केली असता तिने सांगितले ती रमाबाई आंबेडनगर येथेच यशोदाच्या घराजवळ राहायला आहे. दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी 9 वाजता यशोदाच्या घरातून ओरडण्याचा आवाज ऐकू आला. म्हणून ती धावत पळत तिच्या घरी गेली असता घरामध्ये यशोदाला खाली पाडून तिचा नवरा तिच्यावर चाकूने सपासप वार करत होता. ते पाहून ती ओरडली असता तो तिला म्हणाला, तुम्ही मध्ये येऊ नका, नाहीतर तुम्हाला एक खल्लास करेल. यशोदावर अनेक वार करून तो चाकूसह निघून गेला. यशोदा रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडली होती. परिसरातील नागरिकांच्या मदतीने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले, पण ती मृत झाली आहे असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. सविस्तर माहिती देऊन यशोदाची बहीण अन्नपूर्णा बावशंकर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या आधीच पोलिसांनी सुहासला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून सखोल चौकशी करून माहिती घ्यायची असल्याने त्याला न्यायालयात उभे केले. न्यायालयाने त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली. पोलीस कोठडीत सुहासने सविस्तर हकीकत सांगत आपला गुन्हा कबूल केला. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.